आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्ले. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आणि पंच सूरज आपल्याला विनंती असणार आहे 15 मिनिटांची अवधी दोन्ही संघांना ही नोंद घ्यायची आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असणार आहे आपल्याला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्क्वेअर असणार आहे. व्हाईट बॉल. बघा एक निर्णायक मॅच दोन्ही संघांसाठी असणार आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, तुल्यबळ संघ आहेत. कल्याण डोंबिवली अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर अनेक वर्ष गाजवणारे हे दोन्ही संघ. गावदेवी कोपर विपक्ष मंगलमूर्ती संघ. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता. फलंदाज आहे का बाद पंच आपल्याला सांगतील. येस, फलंदाज बाद आहे. प्रशांत कोंडे पुन्हा एकदा खातं न ओपन करता, आपल्या स्कोरर्सला न काही स्ट्रगल देता तंबूच्या आश्रयाला परत जात आहेत. पण स्पोर्ट्समॅन स्पिरिटची दाद दिली पाहिजे. एक निर्णायक सामना आहे, त्या सामन्यामध्ये आपल्या बॅटची एज लागली आहे आणि पंचांचा निर्णय याच्या अगोदरच त्यांनी मैदान सोडलंय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. पहिल्या मॅचला पण येस, पहिल्या मॅचला मी स्वतः अंपायर होतो, तिथे देखील त्यांनी तेच केलं होतं. बॅटची एज लागली आणि स्वतः मैदानाच्या बाहेर निघून गेला. एकदा जोरदार टाळ्या प्रशांतसाठी झाल्या पाहिजेत, खेळाडू वृत्तीसाठी त्याच्या झाल्या पाहिजेत. वेल प्लेड प्रशांत. साई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू त्यांनी स्क्वेअर फेकला, व्हाईट बॉल आला, त्यानंतर अचूक टप्प्यावरती चेंडू आणि फलंदाज बाद. आता येतोय करण म्हात्रे. यावेळी लाईन चुकीची असणार आहे. यस, डाव्या यष्टीच्या बाहेरून हा चेंडू निघून जातोय, लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू निघून जातोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाची अजून एक धाव फलकावरती ऍड होणार आहे. यावेळी देखील फ्लिकच्या माध्यमातून चांगला फटका, धावचीची शक्यता. फलंदाज बाद. करणची खेळी देखील इथे संपुष्टात आली आहे. धावचित स्वरूपाने अजून एक फलंदाज बाद होतोय गावदेवी कोपर या संघाचा. यावेळी देखील फ्लिकच्या माध्यमातून आणि फलंदाजी मार्क वरती येतोय, कारण मात्र याची जागा भरून काढण्यासाठी सिद्धेश देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये दडपण गावदेवी कोपर संघावरती बघायला मिळते. येस, 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा देखील झाल्यात. पण आता जे कॉन्टॅक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, दोन्ही खेळाडू ज्यांनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेले हे दोन्ही खेळाडू, कारण त्यांनी जे टी शर्ट्स प्रदान केले, जे आपल्याला भवानी स्पोर्ट्स कडून उपलब्ध झाल्यात, खूप चांगले टी शर्ट्स, खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन बघायला मिळते आपल्याला.
आणि एक कॉन्टॅक्ट आपल्याला नक्कीच चांगला बघायला मिळेल. साई आणि त्याच्या विपक्ष असणार आहे स्ट्रायकिंग एंड वरती पॉपिंग क्रिस मध्ये विक्रांत. विक्रांत विपक्ष साई आहे, गावदेवी कोपर विपक्ष मंगलमूर्ती. एक खूप मोठी मॅच. त्या मॅच मधले पहिलं षटक, या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत डॉमिनेशन राहिले साईचं, कारण 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आले. यावेळी देखील बॅटची एज लागते आणि चेंडू निघून जातोय चौकारासाठी. एक लकी चौकार म्हणायला याला हरकत नाहीये. निघून गेलाय, बॅटची आतली एज निघते आणि चेंडू चौकारासाठी निघून जातोय. मी म्हंटल होतं एक कॉन्टॅक्ट बघायला आपल्याला मजा येणार आहे, कारण दोन्ही खेळाडू तुल्यबळ आहेत. दोन्ही खेळाडूंनी खेळ चांगला केला होता मागच्या सामन्यामध्ये आणि तेच इथे प्रदर्शित त्यांच्या अंगावरती झळकणारे हे टी शर्ट्स होत आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा झाल्यात, 4 झालेत. येस सूरज, 4 चेंडू झालेत. यावेळी देखील अजून एक चांगला फटका झेलची शक्यता, फलंदाज बाद. अजून एक खूप मोठा झटका आई गावदेवी कोपर या संघाला अजून एक चांगला याच्या स्वरूपामध्ये लागतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि 3 गडी इथे बाद झालेत साईच्या या षटकामध्ये. मागच्या सामन्याचा विचार केला तर साईनी तब्बल 6 गडी बाद केले होते आणि या सामन्यामध्ये पहिल्याच्या षटकामध्ये त्यांनी 3 गडी बाद केलेत, म्हणजे तब्बलच्या 9 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालंय. एक धावचित देखील असणार आहे, पण धावचित देखील साईनीच घेतलाय. ती विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रशांत तिथे असणारे डायरेक्ट हिटची संधी होती. फलंदाज नक्कीच बाद झाला असता, पण डायरेक्ट हिट इथे होत नाही आणि एक धाव इथे खात्यामध्ये येते. या एका धावेने पहिल्या षटक संपतंय. धावा झाल्यात 7 धावा. 4 षटकांचा सामना असेल. ओव्हर झाली, ओव्हर. पहिला चेंडू स्क्वेअर होता, व्हाईट बॉल होता. त्यानंतर प्रशांत याची विकेट मिळाली. त्यानंतर अजून एक व्हाईट बॉल होता. त्यानंतर अजून एक विकेट मिळाली. त्यानंतर परत एक रनआउट झालाय. त्यानंतर एक चौकार आला होता विक्रांतच्या बॅट मधून. त्यानंतर अजून एक विकेट आणि त्यानंतर हा सिंगल. येस, धावा झाल्यात 7 धाव फलकावरती. येस, 5 चेंडूचा खेळ झालाय. गुणलेखकांमध्ये थोडीशी इथे मिस्टेक होते, थोडीशी चूक होते. 3 फलंदाज बाद झालेत आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. थँक्यू प्रशांत. साईच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 गडी इथे बाद झाले. 7 धावा देखील झाल्या धावफलकावरती.
पॉवर प्लेच्या या षटकामध्ये एक चौकार देखील आलाय जो विक्रांतच्या बॅट मधून आला होता. एक वेगळा फटका बघायला मिळाला आपल्याला. बॅटची एज होती. यावेळी देखील तुंग मारण्याचा प्रयत्न पंचांकडे व्हायची अपील करतायत. येतोय निर्धाव चेंडू. षटक संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावरती 7. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आहेत. दोन वाईट टाकलेत. एक चौकार आलाय आणि एक सिंगल देखील आली आहे. गोलंदाजी मार्कवरती येतो आता सचिन. थोडा स्पीड अप करायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद, नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश आणि गोलंदाजी मार्कवरती सचिन दोरी. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील करतायत पण पंच इथे अपील फेटाळून लावतायत कारण अचूक टप्प्यावरती तो चेंडू होता. अचूक लाईन देखील होती. यावेळी देखील झेलची शक्यता आहे का तर नाही आणि मिळेल एक धाव. धावा झाल्यात 8 धाव फलकावरती. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर एक धाव आली आणि पुन्हा एकदा सिद्धेश आपल्याला बघायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला पॉपिंग क्रिश आतमध्ये पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये कलेक्शन जर पहिल्या अटेम्प्ट वरती झाला असता आणि फेकी देखील झाली असती तर अडचणी तिथे फलंदाज येताना आपल्याला दिसला असता पण कलेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये तिथे. सचिन पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी देखील कनेक्शन असेल तर वाईट नसणार आहे पण कनेक्शन नाहीये तिथे. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय डाव्या यशीच्या बाहेरून. लक्ष्यमच्या बाहेरून अजून एक स्क्वेअर बॉल, व्हाईट बॉल. यावेळी देखील बॅटची आतली काढा लागते. साई तिथे असणार आहे. धावचित घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मी इथे आपल्याला सिद्धेशची आणि प्रसाद याची देखील धावा झाल्यात. 11 धाव फलकावरती. आणि 4 चेंडूचा खेळ देखील झाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. यावेळी देखील एक चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, अप्रतिम फटका सिद्धेशच्या बॅट मधून. सलामीला आलेले दोन्ही बलाढ्य फलंदाज तंबूच्या चांगला फटका, गॅप. संपूर्ण जबाबदारी गावदेवी कोपर संघाची सिद्धेशच्या खांद्यावरती आहे आणि ती जबाबदारी तो आतापर्यंत चोख पार पाडतोय. एकेरी दुहेरी धावा देखील चांगल्या घेतोय आणि आपल्या बॅटचा ब्लेड ओपन करून यावेळी चौकार देखील चांगला वसूल करतोय. 5 चेंडूचा खेळ इथे झालाय. धावा झाल्यात धाव फलकावरती. तब्बल 15 धावा झाल्यात. अजूनही 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 5 बॉल झालेत. 1 टू गो. यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनला यावेळी टार्गेट केलंय आणि अनिकेत तिथे असणार आहे. अजून एक धाव कंप्लीट होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागले धाव फलकावरती. 16 धावा. अशीच फलंदाजी आता करत राहावी लागणार आहे. संपूर्ण 2 षटक सिद्धेशला खेळणं अनिवार्य इम्पॉर्टंट आहे गावदेवी कोपर संघासाठी. कारण जर सिद्धेश तिथे खेळपट्टीवरती राहिला तर स्कोर बोर्ड तो टिक करत राहील, स्कोर बोर्ड तो चालवत राहील, ढकलत राहील. आणि जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल कारण समोरचा संघ देखील तुल्यबळ संघ असणार आहे, मंगलमूर्ती संघ. या षटकाचा विचार केला तर 9 धावा आल्यात आणि त्यामध्ये सिद्धेशच्या बॅटमधून एक चौकार आला होता. सेन्सिबल फलंदाजी करण्याची आवश्यकता सिद्धेशला आहे आता. कारण एक रेकग्नाइज फलंदाज आपण ज्याला म्हणतो तसा एक फलंदाज सिद्धेश जो खेळपट्टीवरती खेळतोय. यावेळी देखील बॅटची एज लागते आणि एक धाव इथे कंप्लीट होत आहे. जलद गतीने ही धाव कंप्लीट केली आहे प्रसादनी आणि सिद्धेशनी देखील. प्रणय गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर व्हाईट बॉल. 2 धावा. धाव फलक चालू ठेवणं किती इम्पॉर्टंट असतं अंतरम क्रिकेटमध्ये. यावेळी त्रिफळाचे यू मिस आय हिट त्रिफळाचित होतोय. अजून एक झटका लागतोय गावदेवी कोपर संघाला. अजून एक फलंदाज होतोय बाद. वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती बाद झालाय. आणि फलंदाजी मार्क वरती येतोय रिनोश. ज्या फलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये देखील इम्प्रेस केलं होतं.
जय रागाई संघासमोर फलंदाजी करत असताना एक स्ट्रॅटेजिकल चेंज बघायला मिळाला आपल्याला आईगाव देवी कोपर संघाचा. वारंवार विकेट जात होत्या म्हणून एका चांगल्या फलंदाजाला त्यांनी रोखून ठेवलं होतं आणि तो फलंदाज आता धावफलकावरती येतोय. टॉपिंग क्रिस मध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय. रिनोश एक चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये यांनी देखील इम्प्रेस केलं होतं, चांगली फलंदाजी केली होती. जबाबदारी आता रिनोश वरती देखील असणार आहे, सिद्धेश वरती देखील असणार आहे. 4 षटकांचा हा सामना प्रणय गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू बघा, अप्रतिम डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी, ब्लॉक होल पद्धतीचा ब्रह्मास्त्र जे म्हणलं जातं गोलंदाजाकडे त्याचा वापर केलाय. कारण समोरील फलंदाज देखील तेवढंच चांगला आहे आणि त्यासमोर आपला सगळ्यात चांगला अस्त्राचा त्यांनी वापर केला आणि येतोय अजून एक निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ झाला, 18 धावा झाल्या धावफलकावरती. यावेळी अप्रतिम फटका. मी म्हटलं होतं या फलंदाजाला मागे रोखून ठेवलं होतं आणि एक स्ट्रॅटेजिकल चेंज इथे केला होता आईगाव देवी कोपर संघाने. यावेळी अप्रतिम उपयुक्त इथे ठरतोय. चौकार येतोय रिनोशच्या बॅट मधून. बघा चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देण्याचा त्याचा प्रयत्न होता. खराब चेंडू होता, त्यावरती त्यांनी प्रहार केला. धावा झाल्यात 22. यावेळी देखील गोलंदाजाचा कमबॅक. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूचा खेळ इथे झालाय. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या षटकामध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपण थोडासा बदल बघतोय. लॉंग ऑफ रिजन वरती एक क्षेत्ररक्षक आहे. कवच रिजन वरती आपल्याला 2 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात आणि एक क्षेत्ररक्षक आता डीप पॉइंट रिजन वरती देखील बघायला मिळतोय. लॉंग ऑन रिजन वरती देखील असणार आहे, मिड ऑफ रिजन वरती आणि डीप स्क्वेअर लेग रिजन वरती देखील एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळी देखील चांगला फटका, ड्राईव्हचा बॉल टर्न होतोय पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी बघा, फेकी देखील चांगली होती. चांगलं कलेक्शन साईचं देखील राहिलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झालाय धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी देखील इथे बाद झाल्यात. आणि या षटकाचा विचार केला तर 7 धावा, 1 गडी बाद प्रणयच्या या षटकामध्ये. आणि आता गोलंदाजी मार्क वरती मनोज येत आहेत. मनोज यांचा जर विचार केला तर मनोजची देखील इम्प्रेस केलाय. मंगलमूर्ती संघाचा हा गोलंदाज, ज्या गोलंदाजाने अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. शेवटचं हाणामारीचा आणि निर्णायक षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक घेऊन बरेच वेळेस आपल्याला मनोज दिसतो गोलंदाजी मार्क वरती आणि आज देखील मनोजच असणार आहे. त्याला फेस करेल रिनोश. काय हाय बॅकलिफ्ट आहे फलंदाजाची, चांगला अटेम्प आहे, फटका प्रतिम आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. उसळी घेतली होती चेंडूने, 2 धावांचा प्रयत्न होता तिथे पण स्ट्राईक आता सिद्धेशकडे असणार आहे. चेंडूने थोडीशी उसळी घेतली होती. फलंदाजचा फटका देखील अप्रतिम होता. फलंदाजीची स्टाईल देखील निराळी आहे, एक चांगली स्टाईल आहे, एक हाय बॅकलिफ्ट आहे त्याच्याकडे आणि फटके देखील तो चांगला खेळतोय. पुन्हा एकदा सिद्धेश स्ट्रायकिंग एंडला आता येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल. फाईन लेग रिजन वरती, शॉर्ट फाईन लेग रिजन वरती एक खेळाडू तैनात आहे. त्याच खेळाडूला आता डीप मध्ये पाठवलंय. डीप फाईन लेग रिजन वरती आता खेळाडू तैनात असणार आहे. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, प्रतिम फटका. काय फलंदाजी होते आज सिद्धेशच्या बॅट मधून. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, एक सेफ फटका जिथे कुठे सरसवून मारण्याचा प्रयत्न, त्याच रिजनला त्यांनी टार्गेट केलाय आणि अजून एक चौकार सिद्धेशची त्याच्या बॅट मधून वसूल केलाय. सुरेख फलंदाजी. 28 धावा देखील झाल्या तिथे धावफलकावरती. सिद्धेशच्या बॅट मधून देखील 2 चौकार आतापर्यंत आल्यात. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि चोख रीते पार देखील तो पाडतोय. पुन्हा एकदा पुढे सरसवलाय. यावेळी देखील चांगला फटका आहे, अप्रतिम फेकी देखील आहे. तिथे साईराज होता पण रनिंग बिटवीन द विकेट्स बघा किती सुरेख आहे. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं संघाचा कर्णधार आला होता, काहीतरी कानमंत्र देण्यात आले होते दोन्ही फलंदाजाला आणि ते फलंदाजी देखील तशी चांगली करतायत, अप्रतिम करतायत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 धावा आल्यात या 3 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी.
बॅट्समनच्या आर्क पासून तो चेंडू लांब ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि चांगली गोलंदाजी केली. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विचार केला तर बॅट्समन पुढे सरसावू शकतो, पुढे जाऊ शकतो मारण्यासाठी. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं अंडरआर्म सर्कल क्रिकेटमध्ये. तोच करण्याचा प्रयत्न रिनोशचा देखील होता. एक फलंदाज, ज्या फलंदाजाला स्ट्रॅटेजिकल चेंज म्हणून मागे ठेवण्यात आलं होतं, त्या फलंदाजाने देखील चांगली फलंदाजी केली. पण इम्प्रेस आपल्याला आजच्या या संपूर्ण दिवसात केले सिद्धेशने. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी आली नव्हती, गोलंदाजी चांगली केली आणि या सामन्यामध्ये फलंदाजी देखील अप्रतिम करतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून अजून एक चांगला फटका मिड विकेट रिजन आणि मियल तिथे अजून एक धाव्या. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावा झाल्यात 31, 31 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि मनोजच्या गोलंदाजीचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ देखील झाला. एकही एक्स्ट्रा नाही फेकलाय त्यांनी. एकही धाव अजूनही एक्स्ट्रा दिली नाहीये, म्हणजे चांगलं षटक फेकलं. एक चौकार देखील आला, एक चांगला फटका आला होता सिद्धेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा रिनोशच्या बॅट मधून एक चांगला फटका आहे लॉंग ऑन रिजन वरती, लॉंग ऑफ रिजन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव, कारण विकेट्सला इथे खूप जास्ती महत्व असणार आहे. सामना इथे कंपल्सरी चेस नाहीये, तर विकेट्स पहिला प्राधान्य दिले जाईल आणि त्यानंतर जर विकेट्स इक्वल असतील, सेम असतील, तर टॉसला इथे प्राधान्य देण्यात येईल. धावा झाल्यात 32 धाव फलकावरती आणि जिंकण्यासाठी आपल्याला बनवायच्या 33 धावा, 33 रन्स. बघा अप्रतिम खेळी केली सिद्धेशने. वैयक्तिक 14 धावा तो खेळलाय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. त्वरित सामन्याला इथे सुरुवात करायची आहे. 15 मिनिटांची अवधी, 4 षटकांची ही मॅच. आणि यानंतर ग्रुप सी चे आपण सामने बघणार आहोत ओपन गटातील. तर नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. साई गुरु कल्याण संघ आणि SBJ अंबरनाथ संघ. नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचंय. कुठे असेल आपण रिपोर्टिंग करायचंय आणि त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघांना विनंती असणार आहे. चला सामन्याला सुरुवात इथे करायची. 8.25 ची सरासरी. चला साई गुरु कल्याण आणि SBJ अंबरनाथ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की त्वरित आपण यायचं आहे. पहिला चेंडू स्विच हिट आणि अप्रतिम फटका. पॉइंट्स आणि कव्हर रिजनला कटच्या माध्यमातून विनंती असणार आहे की त्वरित आपण हिटच्या माध्यमातून हा चौकार आलाय आणि खातं इथे ओपन केलंय. गोलंदाजी मार्क वरती बघतोय आपण सिद्धेश याला, जो पॉवर प्लेचं निर्णायक षटक घेऊन येतोय. हॅलो हॅलो हॅलो. तब्बल दुसरा चौकार येतोय. जा जेवायला जा. आणि सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की कोणी जेवला नसेल तर जेवून घ्या.
रॉयल आगरी धाब्या यांच्या माध्यमातून इथं जेवण आहे. नेक्स्ट मॅच होणार आहे ती म्हणजे निश्चितच साई गुरु कल्याण वर्सेस SBG अंबरनाथ या दोघांमध्ये आज सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणी विकेसाठी यायचंय. आणि इथे मात्र बघता बघता तिसराही चौकार फलंदाज आहे तो म्हणजे निश्चितचा साई. मागच्या सामन्यामध्ये पण त्यांनी 3 बॉल 3 चौकार मारले होते फलंदाजीला सलामीच्या कर्णधारांनी. आणि तिथं आता सुद्धा 3 चेंडूवर 3 चौकार इथे प्रथमतः 2 वेळा या नावावर हॅट्रिकची 4 हॅट्रिकची मात्र याच्या नावावर 2 हॅट्रिक राहिले आहेत आजच्या दिवसात दोन्ही मॅच मध्ये. पहिल्याच षटकामध्ये इथे मात्र बघा मनगडाच्या साहाय्याने चेंडूला भिरकावून दिलंय, चेंडूला सीमारेषेच्या पार पाठवलंय. हा येतोय चौकार. तब्बल 4 चेंडूवर 4 चौकार आतापर्यंत प्राप्त केले ते म्हणजे साईनी. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. 7 चेंडूवर 7 चौकार इथे मात्र मारण्याचा विक्रम साईच्या माध्यमातून होतोय का. मात्र पुन्हा एकदा डलवा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हा येतोय 5वा षटका चौकार. धावसंख्या होते ती म्हणजे 20. बघा विक्रम होतोय का. जरा जोरदार टाळ्या होत्या या फलंदाजासाठी. 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याचा विक्रम या जय रागाई चषकामध्ये हा फलंदाज बोलतो का. बघा व लागेल येणारा शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. 5 चेंडूवर तब्बल 5 चौकार मात्र कॅरी केलेत. ते मात्र नवीन एक वेगळी अशी चित्रक्षण लावले प्रशांत. चेंडू आणि जरा जोरदार टाळ्या होत्या साईसाठी. त्यामुळे 6 चेंडूवर 6 चौकारांचा विक्रम या खेळाडूच्या नावावर राहिलाय. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती आणि आता मात्र बघा त्याच्यासाठी 6 चौकार वाचवण्यासाठी त्यासाठी प्रशांत कोंडेनी एक वेगळी अशी रणनीती आखली होती. पण त्याला न घाबरता इथे मात्र साईने 6 चेंडूवर 7 चौकार मारण्याचा विक्रम माध्यमातून हा विजय आहे. जय रागाई चषकाचा हा विजय आहे निश्चितच नवनीत बजे यांचा. निश्चितच 7 चेंडूवर 7 चौकार मारणं म्हणजे कोणत्या एरिया गैरायचं काम नव्हतं. आणि आता बघा फक्त 9 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 7 चेंडूवर 7 चौकार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे शॉट मात्र इथे जेवढे आहेत तेवढे बाहेर काढावे लागतात आणि ते तिथे मात्र साईनी केलं. आणि आता फक्त येणारे 18 चेंडू मध्ये 9 धावा करायच्या आहेत. प्रशांत कोंडे येत आहेत. तिथं जयरागा या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचला होता. पण त्याच्यानंतर मात्र मंगलमूर्ती या समोर खेळताना इथे मात्र पहिल्या चेंडूवर 7 चेंडूवर 7 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा या हंगामामध्ये साईच्या नावावर राहिलाय. इथे मात्र डेलिब्रेट आहे निश्चित पण आम्हाला सांगतायत. तर चेंडू बघावा लागेल. इथे मात्र घाई करली आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पार. षटकार पण षटकाराला इथे महत्व नाही. निश्चित फलंदाज इथे मात्र इथे मात्र डेलिब्रेट आहे आउट. तर चेंडू बघावा लागेल. चला अंबरनाथ आणि कल्याण दोन्ही संघांनी यायचंय. साई गुरु कल्याण आणि SBG अंबरनाथ दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचंय लवकरात लवकर. अन्यथा तुम्हाला पॅनलच्या समोर जावं लागेल. कुठला आहे कॅप्टन कुठला आहे. दोन्ही आहेत का. या नाही स्टेजवर आहे ना टॉस उडवण्यासाठी. दोघं तिथं काय करताय. इथे या स्टेजवर या. तिथं काय आहे तिथं काय नाही भेटणार. जे काय ते इथं वरती कॅमेऱ्याच्या समोर. तर चेंडू इथे मात्र बघा थोडीशी आउटफिट खराब असल्यामुळे चेंडू जातोय. चेंडू तुम्हीच आणायचंय कारण की स्वयंसेवक सगळे जेवायला गेलेत आणि जेवून सगळे आता ते वरपायला गेलेत. कॅमेरा कुठले आहेत. अंबरनाथ वाले आले कल्याणवाले. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचंय. ऐकून न ऐकल्यासारखं करू नका. तडूला चेंडू बघावा लागेल. रनआउटची संधी होती पण एकच धाव. आता मात्र या सामन्यामध्ये काही मजा नाही. साईने पहिलेच 7 चेंडूवर 7 चौकार मारून आपले इरादे इथे मात्र स्पष्ट केले. जरा फास्ट खेळायचंय. 7वा मारतोय का बघावं लागेल. तर चेंडू आणि इथे मात्र 7 चेंडूवर 7 चौकार मारण्याचा विक्रम
त्याच्या नावावर नाही राहिला, पण इथं 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या हंगामामध्ये निश्चितच तो खूप फॉर्म मध्ये आहे. साई तर चेंडू बघावा लागेल, इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण नाही. षटक संपले दुसरा प्रशांतचा, 1 चेंडू बाकी. निश्चितच 5 चेंडू झालेत. षटक संपलंय. षटक संपलंय सूरज. निश्चितच आमचे साथी स्कोर केने आम्हाला सांगतायत षटक संपलंय. येणारे 12 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. निश्चितच पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले ते म्हणजेच मंगलमूर्ती या संघाने. निश्चितच शिवबाई प्रतिष्ठानचं जेव्हा त्यांनी सुद्धा मॅच भरवल्या होत्या तेव्हा निश्चितच मंगलमूर्ती हा संघ, निश्चितच माझ्या माहितीनुसार हा संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि फायनल सुद्धा त्यांनी पटकावली होती. निश्चितच त्याच्यानंतर त्यांना चांगला या खेळपट्टीचा अनुभव आहे, या ग्राउंडचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे. त्याच अभ्यासाचा वापर करत इथे मात्र परत करत असताना साई आणि इथे मात्र वाईट चेंडू. कोणतेही धाव न पत्करता त्यांना माहिती आहे 2च पाहिजेत. निश्चित फक्त औपचारिकता बाकी आहे ती पूर्ण करूया आपण. इथे मात्र बघावं लागेल वाईट चेंडू, नो बॉल. निश्चितच 1च पाहिजे.